सकाळ सकाळचं सुंदर असं वातावरण बघा, पक्ष्यांचा किलबिलाट. तर चला, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सकाळ सकाळच्या छानशा एका व्हिडिओमध्ये. तर बघा, झाडांची ना एवढी गर्दी झाली होती, त्यामुळं झाडं आपण आज छाटून काढलेली आणि पाहू शकताय किती पसारा झाला आहे झाडांचा. खरं तर तोडू वाटत नव्हती बरं का झाडं, मस्त फुलं ही होती, हिरवगार वातावरण होतं. पण एकदम गर्दी झाली ना तरी पण अशी अडचण असल्यामुळे भीती वाटते, आणि एकदा छाटली ना तर झाडं परत मस्त असे फुटतात. आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आज सकाळी सकाळी झाडांची छाटणी करून घेतलेली. आणि हे झाड पाहू शकता, हे या बाकीच्या झाडांमध्ये इतकं दाबलं गेलं होतं की त्याचं एवढं सुंदर रूप असून सुद्धा ते कुणाला दिसत पण नव्हतं बाहेर. बाकीच्या झाडांनी झाकून टाकलं होतं त्याला. तर चला पटपट सकाळ सकाळ आता हा सगळा झाडांचा कचरा जो आहे तो बाहेर फेकून देतो. पाहू शकता किती फुलं आलेली होती, फुलांसकट फांद्या आहेत त्याच्या, काही फुलं उमलायला पण लागली होती. पण असू द्या, जुनं काढून टाकल्याशिवाय नवीन मस्त पालवी काही फुटत नाही. तर आज मस्त असं सगळी साफसफाई करून घेणार आहे. त्याचबरोबर 2-3 दिवसांपूर्वी एक मस्त अशी चिकन बिर्याणी बनवली होती, त्याचा पण व्हिडिओ पुढं मी अपलोड करत आहे. तर नक्की पहा, व्हिडिओला कंटिन्यू राहा. छान छान व्हिडिओ आपले असेच पाहायला आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर घेतोय आता मुलं आणि आम्ही बाहेर कचरा हा झाडांचा टाकून देतोय. त्यांनी तोडून दिली सगळी झाडं, मस्त अशी छाटणी केली. नंतर पालवी फुटल्यानंतर मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपली झाडं दाखवेन. म्हणजे मम्मी आज काय स्पेशल? आज आपली आखाड महिन्यातली स्पेशल अशी चिकन बिर्याणी. तर आज पाहुणे पण येणार आहेत आणि लवकरच आपला श्रावण महिना चालू होतोय. तर मग नंतर काय कोण नॉनव्हेज खात नाही, तर मग आज मस्त अशी चिकन बिर्याणी बनवूया. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि असं छान छान रेसिपी, छान छान व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असं सपोर्ट करत राहा, जेणेकरून मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर चला सुरुवात करूया. तर चला, मस्त असं कडकडीत तेल तापले. तेलामध्ये सगळ्यात अगोदर हे सगळे खडे मसाले. तर माझी सगळ्यात झटपट आणि सोपी पद्धत असते कोणतीही रेसिपी असू द्या. तर तशीच आज झटपट चिकन बिर्याणी आपण पाहणार आहोत. भरपूर सारा कांदा टाकून घ्यायचा. खडे मसाले मस्त तेलामध्ये तळले की कांद्याचा नंबर, कांद्यानंतर टोमॅटोचा नंबर. नॉर्मलच रेसिपी आहे, सगळेजणच बनवतात अशीच. परंतु प्रत्येकाच्या काही थोड्या छोट्या मोठ्या बारीक सारीक गोष्टी असतात रेसिपीमध्ये, ज्या की आपण एकमेकांकडून शिकत असतो. तर तशीच माझी ही झटपट अशी चिकन बिर्याणीची रेसिपी. नंतर थोडंसं मीठ ह्या कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये टाकायचं, जेणेकरून टोमॅटो चांगला शिजला जाईल. मसाल्यांमध्ये बघा, बिर्याणी मसाला, मटण मसाला, हळद आणि कांदा लसूण मसाला, फक्त एवढंच मी वापरते. जास्त तिखट बनवायची नाही, कारण आमच्यात लहान मुलं आहेत. तर सगळे मसाले आता एकत्र आपण यात टाकून घेऊया. मस्त तेलामध्ये आता मसाले परतून घ्यायचे. सगळी पूर्वतयारी ना अगोदर करून घ्यायची बरं का, सगळं चिरून कापून. आता ते काय मी यात दाखवलं नाही. तर बघा, हे दही विकत आणले. घरी दही नव्हतं, घरी असतं भरपूर, पण नेमकं त्या दिवशी नसल्यामुळं विकतचं एक पॅकेट आता यामध्ये टाकून घेणार आहे. दह्याशिवाय खरं तर बिर्याणीला चव येत नाही बरं का. पण जर नसेल दही तर तुम्ही एक मोठं लिंबू पिळून घेऊ शकता, तरी पण चालतंय. कोणतीही रेसिपी काय करायचं, ॲडजस्ट करून टाकायची की हे हाच मसाला, तोच मसाला किंवा हाच पदार्थ, त्याच्या एखादा पदार्थ नसेल तर दुसरा वापरायचा त्याच्याऐवजी. पाहू शकता किती छान तेल सुटलेले. मस्त असं 5 मिनटं परतून घेतलेलं. आता मी ही फास्ट करून दाखवले त्यामुळं डायरेक्ट वाटलं. पूर्ण टोमॅटो पाहू शकता मसाल्यामध्ये शिजून निघलेला. अजिबात एक सुद्धा टोमॅटो त्यात दिसत नाही, कारण त्यात आपण मीठ टाकलं होतं आणि झाकून हा मसाला शिजवला, म्हणून त्याला पाणी पण सुटलेलं आहे. तर मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आपण यामध्ये घालतोय. तर आमच्या घरी पाहुणे होते त्या दिवशी, म्हणून मी 1 किलो चिकन आणि 1 किलो तांदूळ या प्रमाणात ही बिर्याणी बनवली होती. तर हे प्रमाण आणि यासाठी कोणत्या वस्तू किती लागतात हे मी दाखवलेले. बघा, पाहू शकताय मस्त असं 1 किलो चिकन धुतलेलं, स्वच्छ धुवून घ्यायचं चिकन आणि त्यात टाकून दिलेले. मस्त एकजीव करून सगळा मसाला चिकनला लागेपर्यंत परतून घ्यायचं. आणि आता एकदम आपल्या बिर्याणीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं टाकून घ्यायचं. अगोदर आपण थोडंसं कांदा आणि टोमॅटो शिजवताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे ते लक्षात ठेवूनच हे मीठ वापरायचं आहे. पुन्हा एकदा मस्त एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर घालून घ्यायची. आता कोथिंबीरचा सीझन आहे त्यामुळे कोथिंबीरीला तर काय कमी नाही. मस्त परतून घ्यायचं आता एकदा. आणि आता झाकण ठेवून चिकन आपल्याला 50% शिजवून घ्यायचं. मस्त झाकण ठेवायचं त्याचं पाणी सुटेपर्यंत त्याला. हा बघा, बिर्याणीचा हा तांदूळ 1 किलो घेतलेला आहे मी. मस्त स्वच्छ निवडून घ्यायचा, तसं तर त्यात काही नसतं, तरी पण पाहून घ्यायचं. आणि तांदूळाच्या प्रमाणात बरोबर जितका तांदूळ आहे त्याच्या डबल
पाणी गरम करायला ठेवायचं एका साईडला, म्हणजे झटपट आपलं आवरतं. आता हे उघडून बघूया 5 मिनिटानंतर. पाहू शकता आपल्या चिकनला किती छान पाणी सुटलेलं आहे. ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे. असं पाणी सुटेपर्यंत चिकन शिजवून घ्यायचं, म्हणजे हे 40 ते 50% आता शिजलेलं आहे चिकन यातच. नंतर आता हे गरम पाणी आपण त्यात ओतायला म्हणजे ओतू शकतो. पाणी ओतण्यासाठी हे चिकन असं रेडी. बघा एवढं पाणी सुटतं, म्हणजे 50% शिजलेलं आहे. तर आता मस्त असं ते आपण तापवलेलं पाणी यात ओतून घ्यायचं आणि एक उकळी आली की तांदूळ घालून घ्यायचं. इकडं बघा आमच्या मनीमाऊची किती घाई गडबड चालली, किचनवरती येते. तर चला आता पाणी ओतून घेते मी. फक्त तांदळाच्या प्रमाणात पाणी ओता. कधी कधी तांदळात बदल झाला तर पाणी कमी जास्त होऊ शकतं, परंतु तांदळाच्या दुप्पट पाणी वापरायचं, त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही. एक वेळ कमी वापरलं तरी चालेल, नाहीतर बिर्याणी आपली चिकट होते. तर बघा आता मस्त म्हणजे उकळी आलेली, तांदूळ घालून घेतलेले आहेत मी. आता एकदा ह्याला फुल गॅसवरती झाकून ठेवायचं आणि 5 मिनिटानंतर एकदा उघडून हलवून बघायचं. सारखं सारखं हलवायची काही गरज नाही. आता गॅस एकदम बारीक करून 5 मिनिटं झाकून ठेवूया आणि तयार झालेली आपली खायला मस्त अशी चिकन बिर्याणी. या सगळ्या बिर्याणी खायला. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. एक लाईक छान अशा चिकन बिर्याणीसाठी.